म्हणजे पहिल्या चरणामध्ये देवकीच्या मनामध्ये हा भाव आहे की सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जो जगनियंता परमात्मा परमेश्वर आहे त्याची मिठी सोडा, त्याला लपवा, हे पहिल्या चरणामध्ये देवकी म्हणते. आणि दुसऱ्या चरणामध्ये लगेच म्हणते की कंसाला जर कळलं तर तू माझ्या बाळाला मारेल. मग याच्यातूनच आपण पहिल्या चरणामध्ये असलेला अद्भुततेचा भाव बदलून दुसऱ्या चरणामध्ये तो वात्सल्यतेचा भाव या दोघांच्या मनामध्ये भगवंतांनी निर्माण केला, याची आपल्याला खात्री पडते. या आलिंगनाचा परिणाम असा झाला की यांच्या दोघांमध्ये हा वात्सल्यतेचा भाव निर्माण झाला. आणि लपवा लपवा जग जेठी, कुठे लपवणार, ते तर कारागृहात होते, कारागृहामध्ये काहीच नव्हतं लपवायला. अशी परिस्थिती निर्माण झाल्यावरती भगवंतांनीच वसुदेवांच्या कानात सांगितलंय, नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली जेथे ठेवी मज आणि तेथे. मला तू नंदाच्या घरी नेऊन सोड, गोकुळाच्या घरी नेऊन ठेव, आणि तिथे जी माया उत्पन्न झालेली आहे, प्रकटलेली आहे, तिला तू इथे घेऊन ये. अशा सगळ्या प्रकारच्या व्यवस्था ह्या भगवंतांनीच करून दिलेल्या आहेत. वसुदेवांनी भगवंताला घेतली, कृष्णाला घेतली, डोक्यावरती टोपलीमध्ये घेतली आणि निघाले. किंवा भगवंताला उचलून घेतल्या क्षणी, निघाल्या क्षणी सगळे बंध तुटून पडले. आपल्याला गोष्ट माहितीये की सगळी तुरुंगांचे दरवाजे उघडले गेले, सगळे पहारेकरी झोपले गेले, हातातले साखळे बंध दोर जे होते ते सगळे तुटून गेले. सगळ्यातनं मुक्त झाले वसुदेव आणि आपल्या नंदाच्या घरी जाण्यासाठी, गोकुळच्या दिशेने जाण्यासाठी निघाले. इथे आपण एक चांगला विचार आपल्याला भगवंत असा सांगतात की ज्यांनी ज्यांनी भगवंताला स्वीकारला, ज्यांनी ज्यांनी भगवंताला उचलून आपल्या डोक्यावरती घेतला, तो यापुढे कधीही बद्ध राहत नाही. त्याच्या जीवनात असणारे सगळे बंध, सगळे पाश हे तुटून जातात जर आपण भगवंताला डोक्यावर घेऊन जातो. आता नंतरची गोष्ट आपल्याला माहितीये की वसुदेव हे कृष्णाला घेऊन निघतात आणि जसे जसे पुढे येतात तसे वीज असते, वीज चमकत असते, ढगांचा गडगडाट सुरू असतो. तर वीज काय विचार करत असेल इथे, तर विजेचे दोन गुण असतात, एक म्हणजे क्षणिक आणि दुसरी म्हणजे प्रकाशमानता. वीज सुद्धा क्षणात चमकून जाते आणि त्या चमकताना प्रकाश देऊन जाते. हेच दोन गुण हे मायेमध्ये सुद्धा आपल्याला दिसतात. ती सुद्धा क्षणिक आहे आणि ती सुद्धा प्रकाशमान आहे की जिच्याकडे आपण आकर्षिले जातो. तर वीज असा विचार करते की भगवंत मला माया समजून माझा विनाश करणार नाहीत ना, मायेला नाहीशी करायची म्हणून माझा करणार नाहीत ना, तर मग आपण यांना आता उजेड दाखवला पाहिजे. म्हणून विजा सुद्धा कडकडतायत, विजा चमकतायत. ती त्याच्यामध्ये वसुदेवांना पुढचा मार्ग दिसतो आहे. एका बाजूला ढग सुद्धा मोठ्यांदा गडगडाट करतायत, ढग मेघगर्जना करतायत. आकाश विचारतोय, अरे तुमचा काय संबंध, तुम्ही कशाला एवढा गडगडाट करताय, तुम्हाला काय एवढा आनंद झालाय, तुमचं काय हे चाललंय. ढग असं सांगतायत की भगवंतांचा अवतार झालेला आहे पृथ्वीवरती आणि म्हणून आम्हाला आनंद झालाय आणि आम्ही ओरडून ओरडून जगाला सांगतो की भगवंत आलेत म्हणून. आकाश असं म्हणतात की तुम्हाला आनंद होण्याचं काय कारण आहे. याच्यावरती ढगांचं छान उत्तर आहे की याच्या पुढे नेहमी आमचं नाव हे भगवंत धारण करणार आहे. मेघश्याम नावानी हे भगवंत ओळखले जाणार आहेत की ज्यांच्या नावामध्ये आमचा उल्लेख होणार आहे, याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. म्हणून आम्ही जगाला ओरडून सांगतोय की भगवंत आलेत, भगवंत आलेत. इथून पुढे प्रवास सुरू झाल्यावरती आपल्याला माहितीये की यमुना नदीला पूर आलेला होता, प्रचंड पाऊस पडत होता, यमुना नदीला पूर आलेला होता. आणि यमुनेमधून वाट कशा प्रकारे काढावी, मागे जावं तर कंस मारणार आहे, तर मग पुढे जावं तर यमुनेला पूर आलेला आहे. तर वसुदेवांनी हा विचार केला, विवेकांनी विचार केला की जर मरण यायचं असेल तर ते यमुनेच्या तीर्थात यावं, कंसाकडून येऊ नये. दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा तीर्थामध्ये आपण आपलं मरण आलं तरी चालेल. यमुना नदीला सुद्धा भगवंताचं मुखदर्शनाची आस लागलेली होती. म्हणून यमुनेला पूर येत होता, कमरेपासून वरती, छातीपासून वरती, आता अगदी नाकातोंडापर्यंत पाणी जाणार अशी परिस्थिती आल्यावरती भगवंतांनी टोपलीतनं पाय बाहेर काढला आणि यमुनेला स्पर्श केला. इथे आपल्याला भगवंत एक संदेश सुद्धा देतात, तो आपण ओळखून घेतला पाहिजे की यमुनेला जरी मुखदर्शनाची आस लागलेली असली, यमुना वरती 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 येत असली तरी सुद्धा भगवंत सांगतात की तू चरणांचं दर्शन घे. माझ्या चरणांशी शरण येण्याचं महत्व जास्त आहे मुखदर्शनापेक्षा. मुखदर्शन करण्यापेक्षा चरणांशी शरण होण्याला जास्त महत्व आहे. आता कोठे धावे मन तुझे चरण देखील या, असं आपण म्हणतोच.
चरणस्पर्श झाला, यमुना दुभंगली, यमुनेनी वाट दिली आणि भगवंताला गोकुळामध्ये नेऊन ठेवला वसुदेवांनी आणि मायेला उचलून घेतली आणि परत निघाले. यमुनेनी जशी जाताना वसुदेवांना वाट दिली होती तशी येताना सुद्धा दिली. जाताना वाट दिली तेव्हा भगवंतांनी चरणस्पर्श केल्यामुळे दिलेली होती. येताना कशी वाट द्यायची होती, तर ही माया आहे आणि दुर्जनम प्रथमम वंदे, ही माया आहे, हिला वेळच्या वेळी आपल्या ठिकाणी जाऊ दे म्हणून पुन्हा एकदा यमुनेनी वाट ही वसुदेवांना दिलेली आहे. वसुदेव सुद्धा तुरुंगामध्ये परत आले आहेत. पुन्हा एकदा सगळे तुरुंगाचे दरवाजे बंद झाले, पहारेकरी जागे झाले, सर्व बंधनं जशी होती तशी झाली. इथेही आपल्याला पुन्हा एकदा भक्तियुगाचा एक संदेश आपल्याला असा म्हणावा लागेल की ज्यांनी भगवंताला सोडला आणि मायेला जो धरला, ज्यांनी ज्यांनी मायेची धारणा केली ते पुन्हा बद्ध झाले, जे मुक्त होते ते बद्ध झाले.